जय जिजाऊ लग्नाक्षताकडे जी काही स्थळं प्राप्त झालेली आहेत तर त्या स्थळांशी संपर्क कसा करायचा याची माहिती पुढच्या अगदी एका मिनिटामध्ये आपण घेणार आहोत की कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आम्हाला अधूनमधून अनेक फोन येत असतात लग्नासंदर्भात आणि व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज येत असतात की आम्हाला अमक्या अमक्या मुलींचे किंवा अमक्या अमक्या आयडी क्रमांकाचे संपर्क क्रमांक आम्हाला द्या किंवा मराठा लग्नाक्षराच्या वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशनवर मोबाईल नंबर का दिसत नाही हा प्रश्न हमखास सार्वजनिकपणे कॉमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपद्वारे आम्हाला सातत्याने विचारला जातो. त्याच्याबद्दलच एक छोटासा हा खुलासा आहे की आम्ही सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की मराठा लग्नाक्षता कुणाचेही मोबाईल नंबर किंवा बायोडाटा कुणालाही परस्पर शेअर करत नाही. याच्या मागे जी काही 2-3 कारणं आहेत. तर एक पहिली गोष्ट म्हणजे असे बायोडाटा मोबाईल नंबर कुणाचेही कुणाला प्रसिद्ध करता येत नाहीत किंवा फॉरवर्ड करता येत नाही. ही एक कायदेशीर बाजू. दुसरी जी काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत किंवा गोपनीयतेचे नियम आहेत किंवा जे काही सुरक्षेचं कारण आहे किंवा सामाजिक सुरक्षतेचे जे काही नियम आहेत तर याच्यानुसार सुद्धा कुणाचे मोबाईल नंबर फॉरवर्ड करणं उचित नसतं. आणि मग आता तुम्ही म्हणत असाल की मग तुम्हाला हे करायचं नाही तर मग दुकान मांडून कशाला बसले. तर मग दुकानात आल्याच्या नंतर लोक मोलभाव करणारच की ही वस्तू केवढ्याला दिली तेवढ्याला दिली. तर त्याचे सुद्धा काही नियम असतात, काही पथ्य असतात. मात्र आपण हल्ली काय करतोय की ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार करत नाही. कारण यापूर्वी 2 वेळेस आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल होण्याचे प्रयत्न किंवा प्रकार झालेले आहेत. आणि दुसरीकडे अजूनही आपण गावखेड्यामध्ये राहतो, बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये जरी राहत असलो तरी आपण जातीपातीची आपल्या सामाजिक व्यवस्थेची जी काही सामाजिक संरचना आहे तर तिची बंधनं आपण कटाक्षानं पाळत असतो. की जसं आता उदाहरणार्थ आपण मराठा जातीचं जरी उदाहरण घेतलं तर मराठ्यामध्ये सुद्धा अजूनही सर्रासपणे इतर जाती सोबत रोटी व्यवहार होतात. गावाखेड्यामध्ये जे काही सप्त्याचे वगैरे किंवा लग्नाचे इतर जे काही प्रासंगिक कार्यक्रम होतात किंवा धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम होतात तर याच्यामध्ये सगळी लोक गुण्या गोविंदानं एकत्र येतात आणि एकाच पंक्तीला बसून जेवण करतात. मात्र ज्यावेळेस लग्नाचा विषय येतो तर त्यावेळेस नाती गोती आडनावं अनेक गोत्र कुळ ह्या रिकाम्या गोष्टी अनेक तपासल्या जातात. मराठ्यामध्ये जशा काही जाती आहेत 96 कुळी 92 कुळी अक्करमाशी बारमाशी घाटाखालचे घाटावरचे घाटोळे शेंद्रे हेंद्रे ढकणे उजवे आता ह्या सगळ्या उपजाती असताना अक्करमाशीचं बारमाशी सोबत पटत नाही, दखण्याचं उजव्या सोबत पटत नाही. आता त्याचे बरेच गोष्टी आपण अपभ्रंश करून किंवा चर्चा करून हलकं भारी लेखण्याचे जे काही प्रकार आपण समोर आणलेले आहेत तर याच्या मागे कुठलंही असं ठोस कारण नाही. हे आपण आपल्या मनात निर्माण केलेलं आहे की याच्याबद्दल जी काही दासोवैद्यची एक कविता आहे की हल्ली संस्कृती हरवली की मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येते, म्हणजे हवा तसा रंग देता येतो, हवा तसा आकार देता येतो. म्हणजे आपण काय करत असतो की संस्कृती सांगत असतो, परंपरा मांडत असतो, त्याच्यातून पायंडे निर्माण करत असतो. मग ते चुकीचे आहेत बरोबर आहेत या गोष्टीची आपण कुठेच चिकित्सा करत नाही. आणि मग त्याचे जे काही चांगल्याऐवजी वाईटच परिणाम तुमच्या आमच्या समोर येत असतात. की जसं की आपली संस्कृती आहे, संस्कृती कुठली आहे की लग्नाच्या ठिकाणी मारुतीचं दर्शन घ्यायचं, नवऱ्या मुलानं पान सुपारीचा विडा द्यायचा, मारुतीला आमंत्रण द्यायचं की दादा देव बाप्पा आमच्या या विवाह कार्यावर कुठलं गंडातर संकट येऊ देऊ नको, ही त्याला प्रार्थना करायची असते. ही एक आपली परंपरा आहे. मग त्याच्या मागे धार्मिक आध्यात्मिक ती परंपरा आहे आणि ते मारुतीचा आशीर्वाद दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं असतं. मात्र लग्नाच्या मांडवात जात असताना मग आता आपण डीजे आणला, दारू आणली, हा परंपरेतून निर्माण केलेला एक चुकीचा आणि समाजासाठी घातक असलेला पायंडा आहे. मात्र त्यावर कोणी विचार करायला तयार नाही. तुमच्या आमच्या विवाह कार्यासाठी पाहुणे मंडळी येतात, सोयरेधारी येतात, तुम्हाला आम्हाला 1000-500 रुपयाचा आहेर करतात, कोणी कपड्याचा आहेर करतं, कोणी झाडू काढू लागतं, कोणी पाणी वाढू लागतं, कोणी जळतर पडू लागतं, कोणी इस्ताऱ्या लावू लागतं. यांच्या प्रती एक कृतज्ञता भाव म्हणजे उपकाराची भाषा बोलणं एक क्रम प्राप्त असते. तो एक माणुसकीचा धर्म आहे की दादा हो तुम्ही आमच्या लग्नाला आला झटला, तुम्ही 1000-500 रुपयाचा आहेर केला, कोणी कपड्याचा आहेर केला, तर तुमच्या सगळ्यांचे आभार ही मानायची एक आपली परंपरा आहे, एक सांस्कृतिक पारंपरिक परंपरा आहे. मात्र त्याऐवजी ज्या चोट्या लोकांनी तुमचं आमचं गाव लुटून तालुका तोंडाला लावला तर त्या राजकारणाची सत्कार आपण तिथे करत बसलो आणि ज्या मध्यस्थानं आमचं लग्न जुळवलं, स्वतःचं पेट्रोल खर्ची घातलं, ज्यानं म्हैस कुट्याला बांधून ठेवली तर त्याला आपण विसरून गेलो की तू जेवला का खावला का हे सुद्धा विचारलं नाही.
2 वर्षानं ज्यावेळेस ती रूपमती करामती मुलगी आपली स्वतःचे ओरिजिनल गुण दाखवायला लागली, किंवा तो पोरगा कर्तृत्ववान गुणवान पोरगा दारू प्यायला शिकला, तर त्यावेळेस याच बापयानं केलं असे आपण त्याच्या नावानं बोटं मोडून खडे फोडून त्याच्या घरावर दगड फेकू लागलो. ह्या आपण स्वतःच्या दुःखाला संकटाला कारणीभूत आहोत. याचा कुठेतरी आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आणि समाज एकाएकी बदलत नसतो, बदल हा स्वतःपासून होत असतो. कुठल्याही बदलाची सुरुवात ही छोटी असते, ती हळूहळू मोठी होत जात असते. आणि मग हा बदल आपल्याला स्वतःमध्ये करावा लागणार आहे. तो कसा करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा, याबाबत आपण यापूर्वी अनेक वेळा चर्चा केलेली आहे. तुमच्या मनानं तो कसा बदल आपण करू शकता ते तुम्ही ठरवा. बाकी जो राहिला मोबाईल नंबर मिळत नाही, का दिसत नाही, तर त्याच्यासाठी एक वेगळी पद्धती आहे. त्याच्यासाठी आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. लग्न अक्षताच्या वेबसाईटवर खाली एक ब्लॉगचं सेक्शन आहे, त्याच्यावर सुद्धा आपण जागोजागी ती माहिती दिलेली आहे. लग्न अक्षताच्या ऍपवर सुद्धा आपल्याला अशा स्लाइड दिसतील की त्याच्यामध्ये सुद्धा आपण ती माहिती दिलेली आहे. आणि याच्या मागचं जे काही मुख्य कारण आहे की बऱ्याचदा 99% लोक ही चांगली असतात, मात्र 1% आमच्यासारखे दुर्गुणी असतात की तो हाही विचार करत नाहीत की समोरची मुलगी MBBS आहे, ऑफिसर आहे, इंजिनियर आहे, काही घेणं देणं नसतं. हा 7वा वर्ग नापास असतो, लगेच उचलतो, फोटो पाहतो. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखा आपण त्याचा बाजार करून टाकलेला आहे. एखादी वस्तू चांगली दिसली की लगेच आपण त्याला कार्ट मध्ये टाकतो, ती लगेच फोन नंबर उचलतो, लावतो. आणि मग आमच्याकडे होता पोरगा ना असा असं, ते कुठलच्या कोणत्या जिल्ह्यातली कुठलची काही कळाल मिळत नसतो. एवढंच काय की बऱ्याचदा बरेच बायोडाटे असे येतात ते आमच्याकडं की जसं आता हा मराठा समाजासाठीच हा प्लॅटफॉर्म आहे, मग तिथं आम्ही काही उपजाती टाकलेल्या आहेत, 96 कोळी, कुणबी, पाटील, देशमुख. आणि मग जर नसेल, एखादी जर वेगळी जात प्रवर्ग असेल तर त्याच्यासाठी आम्ही इतर टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्या जातीचा उल्लेख न करता मग ज्यावेळेस पाहापाहीचा कार्यक्रम जवळजवळ येतं तर त्यावेळेस कळतं की याची जात वेगळी, त्याची जात वेगळी. आणि मग तो मुलीचा पालक फोन उचलतो आणि आम्हाला शिव्या घालतो की हे काय धंदे लावले तुम्ही, म्हणजे आपण काही कोणाच्या जातीची पडताळणी इथे करत नाही. आणि हे सगळं विश्वासावर असतं. तर हे आम्ही वारंवार सांगत असतो की लग्न ही नात्या गोत्यात ओळखीत जुळत असतात, मात्र ह्या गोष्टी सगळ्या आपण सोडून दिलेल्या आहेत आणि आपण याचा बाजार केलेला आहे. तर त्या बाजारामध्ये कोण कसं नाचतंय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. परंतु आम्ही आमची कार्यपद्धती ठरवलेली आहे. त्या कार्यपद्धती जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याच्यासोबत यायचं, नाहीतर सोडून द्या. अनेक बाजारामध्ये विवाह संस्था आहेत, दुकान मांडून बसलेल्या आहेत. त्यांच्याकडे 1000, 5000, 2000 काय भरायचे ते भरा, काय स्वतःला चुना तुका लावून घ्यायचा तो घ्या. त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. बाकी तुमच्या काय फीडबॅक आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा धन्यवाद. जय जिजाऊ.